पोकळी निर्माण झाली आहे। मात्र आता सर्वात मोठा प्रश्न उभा ठाकलेला आहे तो म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं पुढे काय होणार। शरद पवारांशी फारकत घेऊन अजित पवारांनी स्वतःची वेगळी चूल मांडली, पक्ष आणि चिन्ह खेचून आणलं आणि सत्तेत आपलं एक स्थान पक्क केलं। बरं, अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी असं समीकरण गेल्या काही काळात रूढ झालेलं होतं। त्यांच्या तोडीचा, त्यांच्या इतकाच आक्रमक आणि सर्वसमावेशक नेता सध्या तरी या पक्षात दिसत नाही। मग आता या पक्षाचं भवितव्य काय आहे? राजकीय विश्लेषकांसोबत चर्चा केल्यानंतर काही शक्यता त्यांनी देखील वर्तवलेल्या आहेत, त्या आपण पाहणार आहोत। खरं तर सर्वात पहिली आणि प्रबळ शक्यता म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणं। अजित पवारांनी शरद पवारांपासून वेगळी वाट धरली असली तरी आता त्यांच्या पश्चात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे। भावनिक लाटेवर स्वार होऊन पार्थ आणि जय पवार पुन्हा एकदा शरद पवारांचं नेतृत्व स्वीकारू शकतात। जर काका पुतण्यांमधील हा वाद अजित पवारांच्या जाण्यानं संपला तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा एकसंध राष्ट्रवादी पाहायला मिळू शकते। त्यानंतरची दुसरी शक्यता ती म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील दुरावा कमी होताना दिसतोय आणि ज्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा एकत्रीकरणाच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। कार्यकर्त्यांचीही हीच प्रबळ भावना आहे की दोन्ही राष्ट्रवादींनी पुन्हा एकत्र यावं आणि याच पार्श्वभूमीवर नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही गटांनी एकत्र लढण्याचा पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतं। बरं, या बदलत्या राजकीय समीकरणांमुळे आता पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याची विनंती केली जाऊ शकते। बरं, पक्षाचे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांनी पुन्हा एकदा धुरा सांभाळल्यास दोन्ही गटांचं विलीनीकरण सुलभ होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते। बरं, शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्याकडे संपूर्ण पक्षाची जबाबदारी सोपवून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकसंध करण्याचा प्रयत्न आगामी काळात होऊ शकतो। मग आता पाहूयात तिसरी शक्यता, ती म्हणजे सुनेत्रा पवार यांचा राजकीय उदय आणि नेतृत्व। अजित पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या सुनेत्रा पवारांना आता सक्रिय राजकारणात मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते। नरहरी झिरवळ यांनी त्यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी करून या संदर्भातले संकेत तर दिले। अजित पवारांच्या निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूती आणि पक्षावरची पकड कायम राखण्यासाठी सुनेत्रा पवार यांना पक्षाध्यक्ष किंवा विधिमंडळ पक्षनेते पद दिलं जाऊ शकतं। तसं पाहायला गेलं तर सुनेत्रा पवार यांनी प्रत्येक कठीण प्रसंगात आणि राजकीय प्रवासात अजित पवारांची खंबीरपणे साथ दिली। अजित पवारांच्या राजकारणाचे त्यांना जवळून अनुभव असून पवार कुटुंबातील सदस्य असल्यानं पक्षाला एकसंध ठेवण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरू शकते। तसंच पक्ष नेतृत्व बाहेरील व्यक्तीच्या हातात जाऊ नये यासाठी सुनेत्रा पवार स्वतः पुढाकार घेऊ शकतात। या संपूर्ण प्रक्रियेत त्यांना पार्थ आणि जय पवार यांची भक्कम साथ असेलच। त्यानंतरची चौथी शक्यता, पार्थ आणि जय पवार यांच्याकडे वारसा हक्क येऊ शकतो, कारण अजित पवारांची खरी ताकद त्यांचे संघटन कौशल्य होतं। अंत्यविधीच्या वेळी पार्थ आणि जय पवार ज्या संयमानं वागले ते पाहता तरुणाईमध्ये त्यांच्याबद्दल आशा निर्माण झाली आहे। जर पक्षानं या दोन्ही मुलांकडे नेतृत्वाची धुरा सोपवली तर दादांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांना कार्यकर्त्यांचं बळ मिळू शकतं। पार्थ पवार यांना संघटन आणि जय पवार यांना मतदारसंघाची जबाबदारी असा फॉर्म्युला आखला जाऊ शकतो। आणि त्यानंतर आता पाचवी शक्यता देखील जाणून घेऊयात, ती म्हणजे ज्येष्ठ नेत्यांचं सामूहिक नेतृत्व। अजित पवारांच्या पक्षात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे दिग्गज नेते मंडळी आहेत। बरं, दादांनंतर यापैकी कुणा एकाचं नेतृत्व सर्वांना मान्य होईलच असंही नाही। बरं, अशा वेळी पक्ष फुटू नये म्हणून